यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर तालुक्यातील सारंगपूर येथील स्वस्त धान्य दुकानदार माणिक महादेव झलके यांनी 40 पोती तांदूळ खासगी व्यापाऱ्याला विकण्याची तक्रार युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखडे यांनी नेर तहसीलचे नायब तहसीलदार राजेंद्र चितकुंटवार आणि नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांना 8 जानेवारी रोजी तक्रार देण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की यवतमाळ अमरावती राज्य महामार्ग क्रमांक 6 वर नेरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर MH04 8522 टाटा एस या गाडीने सारंगपूर येथून तांदूळाने भरून येणारी गाडी पोलिसांनी जप्त करून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली। परंतु हा तांदूळ कुणाचा आणि कोठे जात होता याबाबतची माहिती पोलिसांनी अन्न पुरवठा विभागाला विचारली असता हा तांदूळ मोफत असल्याचे सांगून हा विषय प्रशासनाच्या कार्यवाहीचा भाग नाही असे विभाग प्रमुख सदाकुडे यांनी सांगितले। त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी कुणावर कुठलाही गुन्हा नोंदविला नाही। गोरगरिबांसाठी प्रत्येक व्यक्तीला 3 किलो गहू 2 किलो तांदूळ दिला जातो। हे धान्य मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे या धान्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो। हा साठा मार्केटला विकला जातो, परंतु तक्रारकर्त्यांनी हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील असल्याची तक्रार नेर तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आली। या तक्रारीवर कार्यवाही करण्यात यावी असे तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे। काल सारंगपूर मौजा सारंगपूर येथे रॅशन डीलर महादेव माणिक झलके यांचा माल 40 कट्टे हा नेर येथील एका व्यक्तीने घेतला असून तो माल शासनाचा होता, रॅशन दुकानचा होता। ते गोरगरिबांना वाटण्यासाठी शासनाने दिला होता, परंतु ते गोरगरिबाला न देता ते एका प्रायव्हेट एजंटने खरेदी करून ते शहराला विकण्याचं काम चालू केलेलं आहे। म्हणून सदर रॅशन डीलरवर आणि त्या ठेकेदारावर विकणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मी तहसीलदार साहेबांना केली आहे आणि तसा अर्ज युवा एल्गार संघटनेतर्फे मी दिलेला आहे। विदर्भ न्यूज करिता नेर येथून नवनाथ दरोई यांचा हा वृत्तांत।